आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। या ठिकाणी स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल वाढतील वगैरे अशा प्रकारची जी शक्यता होती असं कुठेही घडलेलं नाही। या उलट आपण त्याच्यामध्ये कन्सेशन दिलेलं आहे आणि लोकांनीही आणि आपण याच्यामध्ये लोकांना कुठलेही कंपल्शन केलं नाही। आपण लोकांना सांगितलं, त्यांच्या मर्जीवर ती ही मीटर्स लावली, लोकांनी ती लावू दिली। आता त्यातनं मोठ्या प्रमाणात सॅटिस्फॅक्शन लोकांचं होत आहे। 9 जुलै 2025 रोजी राज्याच्या विधान परिषदेच्या सभागृहात पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील आमदारांनी स्मार्ट मीटर बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले हे उत्तर। मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केलेल्या या वक्तव्याला बदलापुरातीलच नाही तर राज्यातील कोणताही महावितरणचा अधिकारी जुमानत नाही असंच दिसतंय। यात राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटलंय की स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या फायद्याचे आहेत। मीटरमुळे अचूक रीडिंग आणि वीज बिल येईल। मात्र हे मीटर लावण्यासंदर्भात कोणतीही सक्ती आपण ग्राहकांना करत नाहीत। ते स्वतःच्या मर्जीने हे मीटर बसवतायत हे देखील त्यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलंय। महत्त्वाची बाब म्हणजे ही कोणती व्हायरल क्लिप, व्हिडिओ नसून विधान परिषद टीव्हीच्या अधिकृत YouTube लिंकवरील हा संपूर्ण व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ तुम्ही देखील YouTubeवर विधान परिषद लाईव्ह हे टाकून सर्च करून पाहू शकता। त्यामध्ये 2:01:40 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बाबत हे वक्तव्य केलंय। मात्र राज्यात मुख्यमंत्र्यांचे हे आदेश पायदळी तुडवले जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महावितरणकडून इथं सक्तीने सरसकट सगळेच वीज मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर लावले जात आहेत। आता या विरोधात बदलापूरमधील मनसे आक्रमक झाली आहे। मनसेचे एक शिष्टमंडळ नागरिकांना सोबत घेऊन बदलापूर पूर्वेच्या महावितरणच्या कार्यालयात धडकलं आणि त्यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीला जोरदार विरोध केला। विशेष म्हणजे बदलापूर शहरात रिडेव्हलपला गेलेल्या काही इमारती, ज्या इमारतींमध्ये कोणीही राहत नाही, तिथे महावितरणचे कर्मचारी आणि ठेकेदार जबरदस्तीने स्मार्ट मीटर बदलत आहेत। ते थांबवा असा इशारा देत मनसैनिक आक्रमक झाले। मनसेसोबत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील स्मार्ट मीटर बदलण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आणि ठेकेदारांना स्मार्ट मीटर लावण्यापासून रोखलं। दरम्यान मनसेने या संदर्भात जाब विचारण्यासाठी महावितरणचं कार्यालय गाठलं, त्यावेळी तिथे पत्रकार देखील उपस्थित होते। पत्रकारांनी विधान परिषदेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बाबत कोणतीही सक्ती केली जाणार नाही असं म्हटलं होतं। मग तुम्ही अशा प्रकारे सक्ती का करता असा प्रश्न महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला। मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे यावर कोणतंही उत्तर नव्हतं, ते गप्प बसले। सर, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात म्हटलं होतं, एक मिनिट, मुख्यमंत्री खोटं बोलतायत का की कोणत्याही ग्राहकाच्या परवानगीशिवाय मीटर बदलू नये? मग मुख्यमंत्री जर तसं म्हणतात मग तुमची भूमिका अशी का आहे सर? मग तुमच्या भूमिकेविषयी स्पष्टीकरण द्या। मुख्यमंत्र्याकडे सक्ती नसणार आहे म्हणजे तुमच्यासाठी वेगळा नियम लागून दिलेले वेगळे नियम आहेत का? मुख्यमंत्री म्हणतायत, राज्याचे मुख्यमंत्री सर, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा सर। मुख्यमंत्री खोटं म्हणतायत का नागरिकांना? सर, मुख्यमंत्री आहेत ते राज्याचे, ते जर ऊर्जा मंत्री म्हणून जर एखादं वक्तव्य करतात अधिवेशनात की तुम्ही लोकांची फसवणूक करू शकत नाही किंवा लोकांना कुठल्याही परवानगीशिवाय तुम्ही मीटर लावू शकत नाही, असं असताना मग तुमची भूमिका वेगळी का आहे? बदलापुरात हा प्रश्न रोजचा वाढतोय सर, काय बोलणार? आणि या ठिकाणी मोठं आंदोलन होईल बदलापुरात, करणार आम्ही करणार, तुम्हाला बसून नाही देणार खुर्चीमध्ये आम्ही, बस झाला आता। सर, तुम्ही वरिष्ठांना बोलवा, वरिष्ठांना या ठिकाणी येऊन स्पष्टीकरण द्यायला। आणि मेन गोष्ट काय माहिती का, मी जर खरंच केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून सरसकट सगळे मीटर बदलण्याचे आदेश आले असतील तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाला उत्तर देणं अपेक्षित होतं। मात्र ते गप्प का बसले? फक्त केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सरसकट सगळे मीटर बदलण्याचं काम महावितरणकडून केलं जात आहे, एवढंच हे महावितरणचे अधिकारी म्हणतायत। त्यानंतर यावर आता लावलेले स्मार्ट मीटर तुम्ही काढा, अन्यथा स्मार्ट मीटर बदलण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना मीटर बॉक्सला बांधून ठेवू, त्यांना शॉक देऊ असा गर्भित इशारा मनसेच्या महिला शहराध्यक्षांनी दिला।
सर्रास फिरतात. ज्या मीटर बॉक्सनं लॉक लावलेलं आहे त्या सोसायटीच्या लोकांना हे लोक जबरदस्ती करतात की तुम्ही तुमचे मीटर बॉक्सनं लॉक लावायचं नाही. ही कुठली पद्धत झाली? ही हुकुमशाही महावितरणाने बदलापूर शहरात चालू केली. माझा थेट आरोप असा आहे की जर रिडेव्हलपमेंटला गेलेल्या बिल्डिंग जर बदलापूरमध्ये आहेत तर माझी बदलापूरकरांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपली बिल्डिंग जर रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे किंवा त्या प्रोसेसमध्ये आहे, बिल्डिंगमध्ये कोणी राहत नाही आणि ह्यांची लोक जर तिथे येत असतील तर मी तर म्हणेन की ह्यांच्या लोकांना ना त्या मीटर बॉक्सला बांधून ठेवा, नाहीतर त्यांना शॉक द्या. यांना जेव्हा शॉक लागतील ना तेव्हा हे सुधारतील, तोपर्यंत हे सुधारणार नाही. कारण बदलापूरकरांचं चारी बाजूने पिळवणूक जी आहे ती ह्या लोकांनी चालू केली आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री एकीकडे सांगतात की आमच्याकडून कुठल्याही प्रकारे ग्राहकांना सक्ती केली जाणार नाही आणि एकीकडे या ठिकाणी बदलापुरात थेट सक्ती केली जाते किंवा न विचारता थेट मीटर बदलले जातात. मुख्यमंत्र्यांचे आदेश जे आहेत ते ह्यांनी अक्षरशः दावणीला बांधलेले आहेत. हे मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत. मी आमदार साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करीन की आपण बदलापूर शहरातल्या ह्या महत्वाच्या विषयामध्ये हात घालावा, लक्ष घालावं. जर मुख्यमंत्र्यांचं जर हे ऐकत नसतील तर ह्यांना खुर्चीत बसायचा अधिकार कोणी दिला हे आता जनता विचारेल. मी आज फक्त माझ्या सोसायटीच्या विषयासाठी इथे आलेली आहे, पण माझी बदलापूरकरांना विनंती आहे की येत्या 8 दिवसात बदलापूर शहरातल्या ह्या महावितरणाच्या कार्यालयावरती आपण मोर्चा काढायचा. जोपर्यंत ह्यांना खुर्चीत बसायला जागा आपण दिलेली आहे ना, ह्यांच्या खुर्चीत जेव्हा बसायला ह्यांना जागा मिळणार नाही त्यावेळेलाच हे लोक सुधारतील. आणि मी तर म्हणेन की ह्यांचे वरिष्ठ जे आहेत त्या वरिष्ठांपर्यंत हा जो मेसेज आहे हा गेला पाहिजे की बदलापूर शहरात हळूहळू जसं त्या मुलींच्या प्रकरणात पेटलं होतं तसं हळूहळू बदलापूर शहरामध्ये महावितरणाने धग लावायला सुरुवात केलेली आहे. त्या 8 दिवसात महावितरणने हे स्मार्ट मीटर कसे चांगले आहेत ते आम्हाला पटवून द्यावे. त्यातील 5 चांगल्या गोष्टी आम्हाला सांगाव्यात. आम्ही त्यातील 100 त्रुटी दाखवून देतो असं आव्हान मनसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलं. राज्यात बहुसंख्य ग्राहकांकडून या स्मार्ट मीटरला विरोध होतोय आणि ग्राहकांना पूर्वीपेक्षा भरमसाठ वीज बिलं येत आहेत. त्यामुळे या स्मार्ट मीटर बाबत असलेल्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. असं असताना महावितरण या स्मार्ट मीटरचे काय फायदे आहेत या संदर्भात त्यांनी जनजागृती करावी. स्मार्ट मीटरमुळे जर कोणाला भरमसाठ बिल येत असेल तर त्या मीटरची योग्य तपासणी करून त्या ग्राहकाला न्याय द्यायला हवा. मात्र असं न करता महावितरण राज्यात या स्मार्ट मीटरची सक्ती करून मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषदेत केलेल्या वक्तव्याची पायमल्ली करत असून संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांचा ते अपमान करत आहेत असं म्हणावं लागेल. यात खुद्द आता राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देऊन खरंच हे मीटर सरसकट बदलण्यासाठी महावितरणला सांगण्यात आलंय का याचं पुन्हा एकदा राज्यातील जनतेला स्पष्टीकरण द्यायला हवं. अन्यथा जर स्मार्ट मीटरची सक्ती अशीच सुरू राहिली तर मात्र एक मोठं जनआंदोलन या विरोधात उभं राहण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना प्रचंड मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल एवढं मात्र नक्की. पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट.